बारामतीच्या त्या भीषण विमान अपघातात देशभरातील मोठी नावं गेली. पण त्या विमानात एक नाव असंही होतं जे कुठल्याही मतळ्यात झळकलं नाही, पण ज्याच्या जाण्यानं एक संपूर्ण कुटुंब, एक गाव पोरकं झालं. ती म्हणजे पिंकी माळी. नमस्कार, मी सनोफर. तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातल्या केराकत तालुक्यातील भैंसा गावातील साध्या घरात जन्मलेली पण स्वप्न मात्र आकाशा एवढी मोठी असलेली मुलगी पिंकीचे वडील शिवकुमार माळी कधी काळी दिल्ली विमानतळावर काम करणारे. एक चूक आणि नोकरी गेली. त्यानंतर संघर्षच संघर्ष. तरीही त्यांनी एकच ठरवलं होतं, मुलीचं भविष्य अंधारात जाऊ द्यायचं नाही. तरुणपणी पिंकीला मॉडेलिंगची आवड होती, पण बाबांच्या सल्ल्यानं तिनं तो मार्ग सोडला आणि एव्हिएशन क्षेत्रात पाऊल ठेवलं. ठाण्यात शिक्षण, मुंबईत संघर्ष, एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून सुरुवात, नंतर चार्टर्ड फ्लाईटमध्ये काम. हसतमुख, जबाबदार, कर्तव्यदक्ष, सगळ्यांची लाडकी. मंगळवारी रात्री बाबांशी शेवटचा फोन. बाबा, उद्या अजितदादांसोबत बारामतीला जाते. नेहमीसारखंच आशीर्वाद. पण कोणाला माहीत होतं तो शेवटचा संवाद ठरेल. बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला आणि पिंकी माळी कायमची निघून गेली. आज भैसा गावात सन्नाटा आहे. आपल्या गावची मुलगी विमानात काम करते हा अभिमान आता अश्रूंमध्ये बदललाय. पिंकी गेली, पण तिचा संघर्ष, तिची जिद्द आणि साध्या घरातून आकाशापर्यंत पोहोचलेली कहाणी कायम जिवंत राहील. आकाशात सेवा करणारी ही पोरगी आज आठवणीतून आपल्याशी बोलते. अशाच नवनवीन वेगवेगळ्या स्टोरी पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा.